नमस्कार विद्यार्थ्यांना, स्वागत आहे तुमचं आपलं ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. ज्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनमध्ये ज्या अकाउंट्स ऑफिसर आणि ज्युनियर अकाउंटंट या पदाच्या ज्या जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की डिसेंबर अखेरीसपर्यंत भरपूर जागा तुमच्यासाठी येणार आहेत. फक्त तुमचं काय पाहिजे मित्रांनो, स्टडी पाहिजे. बघा, या पण जागा तुमच्यासाठी आलेल्या आहे. याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर याच्यामध्ये आपण काय एज लिमिट लागेल, काय सिलेबस असेल, किती जागा असतील, कोणतं पद आहे आणि इझी आहे का कसं आहे, म्हणजे एकदम डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये माहिती मित्रांनो घेणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली किंवा हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक काय करायचं आहे, नक्की करायचं आहे. बघा, जास्त वेळ न घालत आपण चालू करूयात. बघा, जागा कधी सुटलेल्या मित्रांनो, तर आजच ही नोटीस बघा, इथं 2 तारीख इथं बघू शकताय तुम्ही. बघा, इथं डेट कधीची आहे बघा, 2 तारीख आहे, 2/12/2025, म्हणजे आजची डेट आहे. आजच्या घडीला आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला बघायचं आहे बघा, अकाउंट ऑफिसरसाठी आणि ज्युनियर अकाउंटंटसाठी. आता हे जे आहे हे एज आहे मित्रांनो, हे काय एज आहे, त्यामुळे याच्याकडे लक्ष देऊ नका, ह्या जागा नाही आहेत. तर इथून पुढं आहेत त्या जागा आहेत बघा. इथं ज्या अकाउंट ऑफिसरसाठी आहे त्या फक्त 2च जागा आहेत, ठीक आहे. आणि ज्या ज्युनियर अकाउंटंट आहेत त्याच्यासाठी चांगल्या जागा आहेत मित्रांनो. त्याच्यासाठी किती जागा आहेत तुम्हाला, 16 जागा आहेत. त्यामुळं ह्या चांगल्या जागा आहेत. ह्या 2च गोष्टी आपल्याला फक्त इथं बघायचे. तर बघा, 16 आणि त्या 2 म्हणजे 18 जागा अशा मिळून अकाउंटसाठी आलेल्या आहेत. तर बघा, आता आपण हे बघितलं. आता तुम्ही याच्यानुसार तुम्ही बघू शकता की तुमच्या कॅटेगरीला किती आहेत. तर एस सीला इथं 3 आहेत, परत एस टीला 1 आहे, ओ बी सी असेल 4 आहेत, ई डब्ल्यू एस 1 आहे आणि यू आर आणि अनरिझर्व 17 आहेत. तर बघा, अशा या जागा आहेत. आता एक्झॅक्ट आपण बघूयात की याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागेल. तर बघा, एक मिनिट. तर बघा, इसेन्शियल जे महत्त्वाचं आहे बघा, अकाउंट्स ऑफिसर ज्या की 2च जागा आहेत त्याच्यासाठी काय आहेत बघा, बॅचलर डिग्री ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे तुमची बॅचलर डिग्री पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे. इन्स्टिट्यूशन विथ बघा कोणत्या याच्यातून झालं पाहिजे, तर इकॉनॉमिक असेल किंवा /I म्हणजे किंवा आहे, कॉमर्स म्हणजेच BCom, ठीक आहे. अकाउंट्स असेल, फायनान्स असेल, बिझनेस स्टडीज, कॉस्ट अकाउंटिंग वन ऑफ द सब्जेक्ट, म्हणजे वन ऑफ द सब्जेक्ट पाहिजे आहे ना. बॅचलर डिग्री झाल्या असावी आणि त्याच्यामध्ये हा वन ऑफ द सब्जेक्ट पाहिजे. इकॉनॉमिक्स असेल, कॉमर्स असेल किंवा अकाउंट्स, फायनान्स, बिझनेस स्टडीज, कॉस्ट अकाउंटिंग हे तर तुम्हाला झालेलंच असतं. त्यामुळे इथंच तुम्ही बसताय आहे ना. तुम्ही कॉमर्स BCom असेल तर भरू शकताय, काय अडचण नाही. किंवा बघा, ऑर दिलं आहे बॅचलर डिग्री रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन अँड हॅव्हिंग SAS JOC एक्झामिनेशन कंडक्टेड बाय एनी अकाउंट्स ऑडिट सर्व्हिस असेल किंवा डिपार्टमेंट असेल. हे नसेल तर किंवा बघा, पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे तुम्ही रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून, इन्स्टिट्यूट विथ इकॉनॉमिक्स, कॉमर्स, अकाउंट्स, फायनान्स, बिझनेस स्टडीज, कॉस्ट अकाउंटिंग वन ऑफ द सब्जेक्ट पाहिजे. हे जरी नसेल तुमच्याकडे तर MBA असेल, फायनान्समध्ये झालं असेल आणि इथं किंवा दिलं आहे बघा, 4 CA असेल, ICWA, तरी तुम्ही हा फॉर्म 100% भरू शकता. तर याच्यामध्ये बघा, इथं डिझायरेबल दिलं आहे बघा, एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ अकाउंट्स, कॉम्प्लिलेशन, बजेट, इंटरनल ऑडिट अँड कमर्शियल अकाउंटिंग. बघा, इथं बघा, एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट, फंड मॅनेजमेंट, सिक्युरिटीज. आता इथं डिझायरेबल दिलं आहे, त्यामुळे हा फॉर्म तुम्ही भरू शकता, काय अडचण येणार नाही. एज लिमिट आहे 35. SC ST असेल तर +5 वर्ष तुम्ही पकडून चाला, म्हणजे तुम्हाला 40 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. आणि इथं मित्रांनो खाली दिलं आहे बघा, Tier 1, Tier 2 आणि Tier 3 म्हणजे 3 होणार आहेत. एक MCQ टाईप एक्झाम होईल, नंतर ऑब्जेक्टिव्ह टाईप Tier 2 होईल, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन पण ॲड असेल आणि नंतर इंटरव्ह्यू पण याच्यामध्ये असणार आहे. तर बघा, आता हे ज्युनियर अकाउंटंट याच्यासाठी बघा भरपूर जण फॉर्म भरू शकतात. बघा, ज्युनियर अकाउंटंट याच्यासाठी काय आहे, ग्रुप C लेवलची पोस्ट आहे. तर याच्यामध्ये बघा, तुमचं 12वी झालं पाहिजे फ्रॉम रेकॉग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटीमधून, इन्स्टिट्यूशनमधून, विथ कशामध्ये पाहिजे, अकाउंटन्सी किंवा बिझनेस स्टडीज पाहिजे, इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्स आहे ना, म्हणजे नॉर्मल कॉमर्स तुम्ही केलंच असणार आहे 12वीला, 11-12 जसं कॉमर्स असतं त्या पद्धतीनं. एंटरप्रिनरशिप असेल किंवा फायनान्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असेल, टॅक्सेशन, कॉस्ट अकाउंटिंग वन ऑफ द सब्जेक्ट पाहिजे. अँड सांगितलं आहे बघा, ऑर नाही सांगितलं, अँड म्हणजे हे 100% पाहिजेलच. टायपिंग स्पीड पाहिजे तुम्हाला 35ची इंग्लिशमध्ये आणि 30ची हिंदीमध्ये पाहिजे आहे ना, कम्प्युटरवरती. एज लिमिट 27 आहे, +5 धरा SC ST असेल तर. आता स्टेजेस कशा होणार आहे याच्यामध्ये, Tier 1 होणार आहे, MCQ होणार आहे,
बरोबर एक्झामिनेशन, आणि OMR बेस्ड असणार आहे. MCQ कशी असणार आहे? OMR बेस्ड. तर बघा पुढं आहे टियर 2 होणार, ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे, OMR बेस असणार आहे, आणि डिस्क्रिप्टिव्ह पण होणार आहे त्याच्यामध्ये. रिटन मेन एक्झामिनेशन, म्हणजे याच्यामध्ये दोनच आहे, याच्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे नाही. हे दोनच तुम्हाला टियर क्वालिफाय करायचे आहे. जर तुमचं टायपिंग झालं असेल आणि जर 12वीला कॉमर्सला असाल तर 100% सुवर्ण म्हणजे सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. आता पुढं अँड दिले बघा. अँड काय बघा, टायपिंग स्पीड 35 आहे इंग्लिशमध्ये, 30 आहे हिंदीमध्ये, आणि कम्प्युटर विल बी मॅन्डेटरी फॉर द पोस्ट. बघा कम्प्युटर मॅन्डेटरी आहे पोस्टसाठी. हावेवर मात्र इट विल बी क्वालिफाईंग इन नेचर, पण ते क्वालिफाईंग इन नेचर आहे. कम्प्युटरचा पण सब्जेक्ट तुम्हाला दिला जाईल, पण त्याची मार्क्स कन्सिडर केली जाणार नाही आहेत. ठीक आहे. आता पुढं बघूया. बघा याची एक्झामिनेशन फी काय असेल. एक्झामिनेशन फी काय असेल बघा. एक्झामिनेशन फीज कन्सिस्ट 2 कंपोनंट. काय काय त्याच्यामध्ये घेणार आहेत ते ॲप्लिकेशन फी घेणार आहेत. इज नॉट ॲप्लिकेबल फॉर SC STसाठी ॲप्लिकेबल नाही आहे. प्रोसेसिंग फी इज ॲप्लिकेबल फॉर ऑल मॅन्डेटरी. बरोबर. आता इथं बघा ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C याच्यामध्ये फक्त ॲप्लिकेशन फी कोणालाच नाही आहे. प्रोसेसिंग फी आहे 250 रुपये. बरोबर. इथं दिलं आहे बघा, फॉर अनरिझर्वसाठी OBC असेल, EWS वगैरे, हे कोणासाठी दिलं तर मित्रांनो SC ST PWसाठी 250. पण जे बाकीचे आहेत अनरिझर्व किंवा OBC EWS यांच्यासाठी ॲप्लिकेशन फी पण लागू होणार आहे. बघा ग्रुप Aला 1,500. आता ही फी थोडीशी जास्तच वाटते मित्रांनो, पण ठीक आहे, आता काय करणार आपण. ग्रुप B आहे 800 रुपये, ग्रुप C आहे 800च आहे. म्हणजे टोटल बघा जे ओपनमध्ये असेल 1750, आणि जे बाकी OBC EWS वगैरे असेल तर 1050 आहे. आणि जे बघा फॉर बोर्ड रेग्युलर एम्प्लॉईजसाठी नेलं असेल. पुढं बघूया मित्रांनो महत्त्वाची माहिती. आता सिलेबस महत्त्वाचं बघूया आपण. बघा अकाउंट्स ऑफिसरसाठी काय सिलेबस असणार आहे. तर बघा सर्वात महत्त्वाचं आपण हे वाचून घेऊ. बघा कोणतीही नोटिफिकेशन आपण जर बघत असेल तर एकदम डिटेलमध्ये बघणं गरजेचं आहे. बघा देर विल बी 2 टायर एक्झामिनेशन फॉलोड बाय इंटरव्ह्यू. 2 टायर एक्झामिनेशन होणार आहे, एक इंटरव्ह्यू होणार आहे. बेस्ड ऑन द परफॉर्मन्स इन द ऑब्जेक्टिव्ह टाईप OMR बेस्ड टायर 1 टेस्ट कॅन्डिडेट रेशो. आता त्यांनी कॅन्डिडेट रेशो पण सांगितलं आहे 1:10. म्हणजे एका जागेसाठी 10 जणं तिथं बोलवले जाणार आहेत. विल बी अलाउड ॲपेअर इन टायर 2. बरोबर. टायर 2ला कसं घेणार ते, एका जागेसाठी 10 जणं अशा पद्धतीनं ते टायर 2ला घेणार आहेत, म्हणजे 1:10 घेणार आहेत. रिटर्न एक्झाम असणार आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये. ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मिंग इन द टियर 2 द कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. टियर 2च्या बेसवरती तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावणार आहेत. तर इंटरव्ह्यूला कशा पद्धतीने बोलणार आहे त्यातनं पण तुम्हाला गाळणी पद्धतीने 1:5 म्हणजे एका पोस्टसाठी 5 नंतर ते बोलावणार. बरोबर. एका पोस्टसाठी 5 नंतर ती लोक बोलवणार आहेत. आता बघा टियर 2मध्ये एक्झॅक्ट तुम्ही म्हणा. आता टियर 2 आहे, टियर 2 टियर पकडूच नका, प्रिलिम्स मेन्स असं पकडा आहे ना. प्रिलिम्सला काय येणार आहे मित्रांनो. तर बघा प्रिलिम्सला आपल्याला काय काय येणार आहे ते बघून घेऊयात. महत्त्वाचं करंट अफेअर्स आहे, जनरल अवेअरनेस आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 20 असणार आहे, टोटल मार्क्स 60 असणार आहेत. 20 क्वेश्चन 60 मार्क. आता कशा पद्धतीने डिवाईड केले त्यांनी ते याच्यामध्ये काय दिलं नाही. दुसऱ्या याच्यामध्ये बघा जनरल मेंटल म्हणजेच बुद्धिमत्ता येणार आहे. बघा हे बघून घ्या, बुद्धिमत्ता येणार आहे. तर बुद्धिमत्ता पण 20 क्वेश्चन असणार आहेत, पण मार्क्स मात्र 60 असणार आहेत. गणित आहे, ॲरिथमेटिक न्यूमेरिकल आहे, म्हणजे गणित पण कसं आहे मित्रांनो, तर 20 क्वेश्चन असणार आहेत आणि किती मार्क्स असणार आहेत, 60 असणार आहेत. आता बघा जनरल हिंदी कम्प्रेन्शन अँड कम्युनिकेशन स्किल. हिंदी कॉम्प्रेन्शनसाठी किती येणार आहेत, तर 10 येणार आहेत, आणि मार्क्स किती असणार आहेत, 30 क्वेश्चन 10 मार्क्स 30. आणि जनरल इंग्लिश कॉम्प्रेन्शन म्हणजे इंग्लिश लँग्वेज हे किती, नंबर ऑफ क्वेश्चन 10 असणार आहेत, आणि टोटल मार्क्स किती असणार आहेत, 30 असणार आहेत. बरोबर. हे झालं अकाउंट्स ऑफिसरसाठी. हे झालं कोणासाठी, अकाउंट्स ऑफिसरसाठी. आणि अकाउंट ऑफिसरसाठी हे एक महत्त्वाचं बघा इथं पार्ट 5 पण आहे. बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर एफिशियन्सी पण असणार आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन 20 असणार आहेत, आणि मार्क्स 60 असणार आहे. म्हणजे टोटल क्वेश्चन 100च असणार आहेत, पण मार्क त्याचे 300 करून टाकलेले आहेत त्यांनी. बरोबर. आता अकाउंट ऑफिसरसाठीच टियर 2 आहे ना. टियर 2 पहिल्या टियरमध्ये तुम्ही क्वालिफाय झाला. आता टियर 2मध्ये काय येणार बघा. टियर 2मध्ये MCQ पण असणार आहेत, प्लस डिस्क्रिप्टिव्ह पण असणार आहेत. आता कशी विभागणी केली ते बघून घेऊयात. कंपोनंट ऑफ टेस्ट आता काय दिलं आहे बघा. पार्ट 1मध्ये काय येणार, कॉमर्स, बिझनेस स्टडीज असेल, इकॉनॉमिक, अकाउंटिंग, फायनान्शियल, कॉस्ट अकाउंटिंग असेल, बजेटिंग, ॲन्युअल अकाउंट असेल, टॅक्सेशन. हे तुम्ही मित्रांनो वाचून घ्या. टोटली कॉमर्सचा सिलेबस आहे सगळा. पार्ट 2मध्ये काय येणार आहे, करंट अफेअर्स असेल. हे आधी बघून घ्या. नंबर ऑफ क्वेश्चन किती येणार आहेत, ह्याचे 20 येणार आहेत. टोटल मार्क किती असणार आहेत, 60 असणार आहेत. आणि डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, तुम्हाला रायटिंग करायचं आहे तिथं. तर नंबर ऑफ क्वेश्चन 8 असणार आहेत, आणि मार्क्स किती असणार आहेत,
40 त्या कोणत्याही 8 क्वेश्चनवरती तुम्ही रायटिंग करू शकता. तर बघा पार्ट 2मध्ये काय करंट अफेअर्स आहे, त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस असेल, इकॉनॉमिक, सोशल, पॉलिटिकल वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या आत्ता चालू घडामोडी म्हणजे काय चाललं आहे ते तुम्हाला किती मार्काला येणार आहे मित्रांनो. तर त्याची क्वेश्चन 15 येणार आहेत आणि टोटल मार्क त्याला 45 असणार आहेत, बरोबर. जवळपास म्हणजे एक क्वेश्चन 3 मार्काला असं पकडून चला. तर त्याला पण मित्रांनो नंबर ऑफ क्वेश्चन 8 येणार आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये आणि म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि 40 मार्क्स असणार आहे त्याच्यासाठी. तर पुढं आहे बघा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, पॉलिटी, गव्हर्नन्स, इथिक्स वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी 15 क्वेश्चन असणार आहेत आणि टोटल मार्क्स किती 45 असणार आहेत. आणि इथं पण सेमच आहे 8 आणि 40चा पॅटर्न. नंतर आहे बघा एसे रायटिंग पण असणार आहे, हिंदी इंग्लिशमध्ये तुम्हाला एसे रायटिंग करायचं आहे, डायरेक्ट एसे रायटिंग आहे. 2 क्वेश्चन येणार आणि 30 मार्क त्याच्यासाठी असणार आहेत. बघा मग इथं काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहेत इथं 50. टोटल मार्क्स किती असणार आहेत 150. आणि जे डिस्क्रिप्टिव्ह आहे त्याच्यासाठी टोटल 26 आहेत क्वेश्चन आणि 150 मार्क आहे. आणि हे झाल्यानंतर ना तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. बघा मित्रांनो एवढं मी याच्यामध्ये सांगतो आहे, पण याचं मेरिट पण कमीच लागू शकतं, कारण नंबर ऑफ स्टुडंट आहेत याच्यासाठी अप्लाय करतील, किती करतील हे आपल्याला अजून एक्झॅक्ट माहीत नाही. पण एवढं सगळं बघून तर अप्लाय जास्त करणार नाही असंच वाटते. आता हे बघा पहिलं होतं अकाउंट्स ऑफिसरसाठी, आता ज्युनियर अकाउंटंटसाठी. आता ज्युनियर अकाउंटंटसाठी व्यवस्थित आपण बघून घेऊयात की नक्की काय आहे. बघा ज्युनियर अकाउंटंटमध्ये काय आहे की देअर विल बी 2 टायर एक्झामिनेशन फॉलोड बाय स्किल टेस्ट फक्त याच्यामध्ये असणार आहे. जी स्किल टेस्ट असणार आहे ती फक्त क्वालिफाईंग इन नेचरच असणार आहे, बेस्ड ऑन द मार्क स्कोर ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप OMR बेस्ड टायर 1 एक्झाम द कॅन्डिडेट इन द रेशो. आता हे पण कसं आहे 1:10मध्येच घेणार आहेत, अलाउड इन द अपेअर टियर 2साठी रिटर्न असणार आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये टेस्ट, ते खाली आपण बघूयाच. ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इथं पण सेम आहे बघा 1:5मध्ये ते घेणार आहेत. पण जी स्किल टेस्ट असणार आहे ते फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे, म्हणजेच काय फक्त त्याचे मार्क पकडले जाणार आहे, पण तुम्हाला क्वालिफाय झालात नाही झालात ते फक्त त्याच्यामध्ये चेक होणार आहे, म्हणजे ते पण महत्त्वाचं आहे. क्वालिफाय नाही झाला तर तुम्ही बादच होणार, त्यामुळं त्याच्यामध्ये पण तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. आता टियर 1 बघा काय होणार आहे टियर 1मध्ये, याच्यामध्ये करंट अफेअर्स आहे, जनरल अवेअरनेस आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 20 आहेत आणि टोटल मार्क्स 60 आहेत. दुसरं आहे बुद्धिमत्ता, बरोबर. बुद्धिमत्तेमध्ये पण नंबर ऑफ क्वेश्चन 20, मार्क्स 60. तिसरं आहे अर्थमॅटिक म्हणजेच गणित, गणितमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 20, मार्क्स 60. बघा जनरल हिंदी कॉम्प्रेन्शन येणार, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल आहे, म्हणजे हे पण MCQ टाईपच क्वेश्चन तुम्हाला येतील 10 आणि 30 मार्काला येतील. तसंच बघा इंग्लिश आहे, इंग्लिश किती मार्काला येणार तुम्हाला, सॉरी नंबर ऑफ क्वेश्चन 10 येणार आहे तुम्हाला आणि टोटल मार्क किती असणार आहे तर 30 असणार आहेत. आणि बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटरचं बेसिक नॉलेजच्या क्वेश्चनवर त्याचे क्वेश्चन 20 येणार आणि टोटल मार्क किती येणार 60 मार्कासाठी. बघा ही माहिती मित्रांनो तुम्हाला समजली असेल तर पुढं आहे बघा याच्यामध्ये टियर 2. आता टियर 2मध्ये याच्यामध्ये काय येणार बघा, कंपोनंट ऑफ द टेस्ट काय येणार आहे पार्ट 1मध्ये जनरल नॉलेज करंट अफेअर्स, म्हणजे सध्याच्या घडीला काय चाललं आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 10 असणार आहेत आणि टोटल मार्क्स 30 असणार आहेत. रिजनिंग ॲबिलिटीमध्ये किती असणार आहे बघा, रिजनिंग पार्ट 2, रिजनिंगमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 5 येणार आहेत पण मार्क्स किती असणार आहे 15 असणार आहेत. जनरल आणि हिंदी इंग्लिशमध्ये किती असणार आहे, नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहे 10 आणि टोटल मार्क किती असणार आहे 30 असणार आहे. तसंच बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटरचं बेसिक नॉलेज 5 क्वेश्चन आणि मार्क 15 असणार आहेत. तसंच मग बाकीचा हा जो सिलेबस आहे हा पूर्ण तुमचा कॉमर्स सिलेबस आहे, बरोबर, म्हणजे अकाउंटचा सिलेबस आहे पूर्ण. तर हा सिलेबस तुम्ही बघून घ्या, ह्याचे नंबर ऑफ क्वेश्चन 20 येणार आहेत आणि टोटल मार्क्स किती येणार आहेत 60 येणार आहेत. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आहे मित्रांनो, हे बघून घ्या आहे ना. 5 क्वेश्चन 25 मार्काला आहे, 10 क्वेश्चन 50 मार्काला आणि 15 क्वेश्चन 75 मार्काला. अशा पद्धतीचा हा पेपर तुम्हाला दिसून येईल मित्रांनो. त्यामुळं संधी चांगली आहे मित्रांनो. हा फॉर्म तुम्ही फिलअप नक्कीच करायचा आहे आणि आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. या फॉर्म फिल करण्याची डेट असेल किंवा फॉर्म फिल करण्याची लिंक असेल ते आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. व्हिडिओ कसा वाटला एक लाईक नक्की करा आणि जर याच्यामध्ये तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल, अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, कमेंट नक्की करायचे. त्या कमेंटमध्ये तुमचं आन्सर दिलं जाईल. एक कमेंट नक्की करा, त्या कमेंटमध्ये तुमचं काय होईल मित्रांनो आन्सर दिलं जाईल. धन्यवाद मित्रांनो. हा फॉर्म भरून घ्या, खूप चांगली संधी आहे. जसं की मी म्हणतोच तुम्हाला की डिसेंबर अखेरीस भरपूर जागा तुमच्यासाठी येणार आहेत आणि ते येतच राहतील. त्यामुळे हे महत्त्वाचं फक्त एकच आहे की तुमचा अभ्यास. त्यामुळे तो अभ्यास मित्रांनो करत राहा. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.